हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बघू शकता हे आमची बायको आहे. देवाचे फोटो साफ करते आहे. आज दसऱ्याचा पहिला दिवस आहे. बघू शकता महादेवाचे फोटो पुसते आहे बायको. काय बायको, कसं वाटणार आहे? आज तर लई प्रसन्न वाटणार. आता माझी माता येणार आहे. छान तयार करायचं, मस्त पूजा करायचं. हे बघा आमची अंबाबाई आहे, घरची आहे. बघू शकता तुम्ही. जय माँ भवानी माता की जय. फायनली माझं पार्सल आलेलं आहे आणि एवढं काम असताना पण त्यानं आताच आणून दिले मला. चला म्हणलं आता मग आले तर पार्सल आपण खोलून तुम्हाला पण दाखवते. माझ्या मुली बघा किती एक्सायटेड आहेत बघण्यासाठी. काय मागवलं मम्मीनं, आणि हे मी फ्लावरचे स्टँड मागवले. घरामध्ये कसं एकच वस्तू बघून बघून कंटाळा येतं आणि आपण किती बायांना खूप मेहनत करतो. काय चांगलं दिसतंय काय नाही आपण घरासाठी करतच राहतो. फायनली मी फ्लावरचे स्टँड मागवले आणि छोटे छोटे कुंडे होते ऑलरेडी माझ्याजवळ, म्हणून मी ते लावून बी टाकले. आणि ह्याने चांगलं फुलं वगैरे होत होते. मग त्यांना कॉफी तर देवच लागेल, मला किती काम करतात. आणि हे मस्त असं ना तांब्याला बांधायसाठी ना घट आपण बसवत ना, त्याच्यासाठी मी ना तांब्याला असं खारीक हे काही फायनली बघा तुम्ही असं छान बांधून घटाचं ह्याच्यावरती कंच वगैरे लावायचं आणि घटामध्ये स्थापना करायची. आणि आज होता पांढरा कलर म्हणून मी मोगऱ्याचा हार आणायला लावले होते त्यांनी आणले. आणि असं काही पत्रवाळे आहेत छान, त्याच्यावर वावरी वगैरे टाकून चांगलं नवधान वगैरे घालायचं. नवधान म्हणतातच खरं, पण सिटीमध्ये तर भेटत नाही. गावाकडं माहीत नाही भेटतात का नाही, पण मस्त असं नवधान जेवढं भेटले मला तेवढं मी घातलेली आहे. आणि हे बघा लोटका आहे आणि त्याच्यामध्ये पानं वगैरे कणीस लावायचं आपलं ज्वारीचं. आणि हे तांब्या आहे, म्हणजे तांब्याच म्हणतात ना त्याला. पितळाचं तर तांब्या म्हणू शकत नाही, तांबच म्हणतात ना त्याला. म्हणून ह्याला असं गुंगो वगैरे लावले. आणि त्यांनी मंडपीला फुलं पानं वगैरे लावायची तयारी होती. आणि मी इकडं पीठ वगैरे मळत होते. आणि आमच्यात ना आई बसलेल्या रोजी ना त्याच रोजी पुरणपोळीचा निवेद राहतं. प्रत्येकाजवळ असं नसतं, पण आमच्याकडं आहे. आणि मस्तपैकी काम करून एवढं थकून गेलो होतं. मी म्हणलं आज तुम्ही मला पुरण वाटून द्या म्हणल्यावर मग ठीक आहे म्हणले त्यांनी. मी येळवणाची आमटी केले, भजे पापड आणि हे तळून घेतले होते. आणि आमचा उपवास होता ना, त्याच्यामुळं मी साबुदाणा वगैरे तळल्या होता, भात केलेले होते. मग त्यांनी मला पुरण वाटून दिलं. आणि मग मी म्हणलं चला आता पोळ्याला लागते. पोळ्या करून मला खूप उशीर झाला निवेद वगैरे दाखवायला. पुरणाचा स्वयंपाक म्हणलं तर थोडंसं उशीर लागतंच ना. चला म्हणलं मग झालं. फायनली माझं सगळं झालं. फायनली पूजा वगैरे झालेली आहे. आता उपवास वगैरे चाललाले. माता बसली आहे असं मस्त वाटतं. माता बसले ना घर भरून 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 असं वाटतं.